नमस्कार. प्रेमलास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपण प्रेमलास रेसिपीमध्ये झटपट होणारी चिगुळची भाजी तयार करतोय. ही भाजी हलक्याशा आंबटसर चवीची असते. तिखट आंबट अशी भाजी खायला तर खूपच भारी लागते. लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. आता आपल्याला चिगळची सुकी भाजी करायची. तर इथं मी पाव किलो चिगळची भाजी घेतली. ही अशी बारीक भाजी असते आणि ही जमिनीवरती पसरवून येते वेलासारखी, त्याच्यामुळे भरपूर माती असते. तर ही भाजी निवडायची आधी थोडीशी झटकून घ्यायची, म्हणजे माती असते भाजीमध्ये ती थोडीशी अशी खाली राहते. हे बघा, सगळी भाजी झटकून घेतल्यानंतर अशी बारीक माती राहिलेली आहे खाली. आता सगळी भाजी झटकून थोडीफार यातली माती काढून घेतलेली. आता आपण निवडून घेऊया. हे बघा, ही भाजी अगदी अशी बारीक असते आणि अशी बारीक मुळं असतात भाजीला, ती काढून टाकायची. ह्या पद्धतीने अशी भाजी निवडून घ्यायची. आता इथं चिगळची भाजी निवडून झाली. ह्याच्यामध्ये भरपूर माती असते, त्याच्यासाठी 2-3 पाण्याने आधी ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर बारीक अशी चिरून घ्यायची. तर चिरल्यानंतर ही भाजी धुवायची नाही, नाहीतर ह्यातले सगळे पौष्टिक गुणधर्म निघून जातात त्याच्यासाठी. आता इथं सारी भाजी धुवून बारीक अशी चिरून घेतलेली. ही चिगळाची भाजी हलक्याच्या आंबटसर चवीची असते, त्याच्यामुळे भाकरी किंवा चपाती सोबत गरम गरम भाजी खायला खूप भारी लागते. ह्या भाजीपासून बरेच पदार्थ केले जातात. आता आपण या भाजीसाठी फोडणी तयार करूया. आता इथं गॅसवरती मी लोखंडी कढई ठेवली भाजी करण्यासाठी. पळी भरून तेल घालूया. तवा असेल तर तुम्ही तव्यामध्ये सुद्धा ही भाजी करू शकता. लोखंडी भांड्यामध्ये केलेली भाजी चवीला खूप छान लागते. तेल आता हलकसं गरम झालंय. पाव चमचा जिरं घालूया. आता जिरं चांगलं फुललेलं आहे. इथं मी 2-3 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतल्यात आणि 2-3 ठेचून घेतलेले ते घालूया. हलकासा लसूण तांबूस होऊ द्यायचा. आता इथं मोठ्या आकाराचा एक कांदा जाडसर असा चिरून घेतलाय, तो घालूया. कांदा सुद्धा आपल्याला चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा. आता कांदा सुद्धा 2 मिनिटांनंतर चांगला सोनेरी तांबूस रंगावरती भाजलेला आहे. इथं 2 तिखट मिरच्या आणि थोडासा लसूण असा बारीक करून 1 चमचाभर पेस्ट करून घेतली, ती घालूया. तुम्हाला जर लाल तिखटाची भाजी करायची असेल तर लाल तिखटही तुमच्या अंदाजाने इथे वापरू शकता. घातलेली मिरची सुद्धा चांगली तेलावरती परतवून घ्यायची. आता मिरची सुद्धा चांगली तेलावरती परतवून झाली. ही भाजी चिरल्यानंतर चांगली निथळून घेतली. कढईमध्ये घालूया फोडणीवरती. आता गॅस थोडासा मध्यम करूया आणि भाजी चांगली फोडणीवरती परतवून घेऊया. चांगली खालीवर करून हलवून घ्यायची. आता इथं मी मुगाची 2-3 चमचे डाळ 10 मिनिटाकरता पाण्यामध्ये भिजवून घेतले, नितळून घेतलेली, ती घालूया. त्या जागी तुम्ही तुरीची डाळ घालू शकता किंवा मसूरची डाळ सुद्धा आवडत असेल तर घालू शकता. आता चवीनुसार मीठही घालूया. भाजी चांगली खालीवर करून परतवून घ्यायची 1 मिनिटभर. मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुटतं. आता भाजी चांगली मीठ घातल्यानंतर 1 मिनिटभर परतवून घेतले. भाजीला थोडं थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे. भाजी थोडीशी अशी कढईमध्ये पसरून घ्यायची आणि झाकण घालून अगदी बारीक गॅस करून पुन्हा भाजी शिजवून घ्यायची, म्हणजे भाजीचे देठ आणि भाजी चांगली शिजली जाईल त्यासाठी. ही चिगळाची भाजी गावाकडे रानामध्ये, रानाच्या बांधावरती नैसर्गिकरित्या उगवून येते, त्याच्यामुळे भरपूर आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरलेली असते. ही भाजी आवर्जून अधूनमधून नक्की खायला पाहिजे. आता 3 ते 4 मिनिट अगदी बारीक गॅसवरती भाजी मी झाकण घालून इथं शिजवून घेतले. झाकण काढूया. भाजी चांगली एकदा हलवून घेऊया.
इथं 3 चमचे ओबडधोबड केलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलंय ते घालूया. शेंगदाण्याच्या कुटाने भाजीला मस्त चव येते. घातलेलं कूट सुद्धा भाजीमध्ये चांगलं मिसळून घ्यायचंय. आता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि भाजी चांगली परतवून घ्यायची. भाजीमध्ये थोडंफार पाणी असतं, ते आटेपर्यंत चांगली भाजी सुकी होईपर्यंत परतवायची. तुम्हाला आवडत असेल तर एखादा चमचा बेसनचं पीठ भाजून ते सुद्धा तुम्ही भाजीमध्ये घालू शकता. ही भाजी करण्यासाठी फार पण वेळ लागत नाही, 10 मिनिटांमध्ये अगदी झटपट तयार होते. आता 2 ते 3 मिनिटं चांगली भाजी मी परतवून घेतली. पूर्ण पाणी आटलेलं आहे भाजीतलं. मस्त आपली इथे चिगळाची भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करूया आणि कढईमधून भाजी आपण एका ताटामध्ये काढूया. आता आपण ही भाजी ताटामध्ये काढूया. भाजी करून झाल्यानंतर लोखंडी भांड्यामध्ये केलेली असेल तर काढून ठेवायची, म्हणजे भाजी काळपट होत नाही त्यासाठी. हे बघा, मस्त अशा तिखट हलक्याशा आंबट चवीची चिगळची सुकी भाजी इथे करून तयार झालेली आहे खाण्यासाठी. किती छान झाली बघा. अशी भाजी तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या गरम गरम भाकरीसोबत खाऊ शकता. चपातीसोबत खायला सुद्धा खूप भारी लागते. तर आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाजी मार्केटला अशी चिगळची भाजी भरपूर प्रमाणामध्ये विकायला आलेली आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा ही भाजी नक्की आणा आणि माझ्या पद्धतीने अशी करून बघा. तुम्ही केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आजची रेसिपी आवडल्यास एक लाईक सुद्धा करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा.